एकूणच या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याबद्दल आता ठाकरे गटातल्या नेत्यांकडून तिखट अशा प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत। चला, हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो आनंद आश्रमात ठाण्यामध्ये पार पडतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विनय, विशाल, नुकतंच आनंद आश्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजन साळवी हे सगळे आतमध्ये आले होते। आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि आता जे मान्यवर आहेत सगळे आता आनंद आश्रमामधून बाहेर जो स्टेज बनलाय, त्या जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या दिशेने निघालेत आणि आता त्याच व्यासपीठावरती साळवी यांचं पक्षप्रवेश आहे, जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। राजन साळवी यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याच्या जिल्हा विभाग प्रमुख जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांनी देखील पक्ष प्रवेश यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये केलेला आहे। आणखीन विनय, मी तुझ्याकडे येतोच, पण आपल्याबरोबर आपले सहकारी उदय जाधव देखील आहेत। उदयकडे आपण जाणार आहोत। उदय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजन साळवी आलेले काही क्षणात पदाधिकारी शिवसेनेचे उपस्थित झाले आहेत। राजापूर विधानसभा मतदारसंघाचे असतील, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित झाले आणि अखेर राजन साळवींचा शिंदे गटामध्ये प्रवेश होत असल्याचं आपण बघतोय। कार्यकर्त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह ते इथं उपस्थित झालेले आहेत। राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश होत असल्याचं आपण पाहतोय आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं आता त्यांचा प्रवेश जो आहे शिवसेनेत करून घेतला जाईल आणि त्यांच्या या प्रवेशामुळं आपण जर पाहिलं तर कोकणातली ताकद जी आहे शिवसेनेची ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। जाऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे। विनय, आपण बघतो अखेर राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश गेल्या अनेक ती म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना आहे प्रवेश करण्यात राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्याचं आपण बघतोय। ठाण्यामध्ये आनंद आश्रमातल्या व्यासपीठावरती त्यांचा प्रवेश करून घेण्यात आल्याचं आपण बघतोय। हाती पुन्हा एकदा धनुष्यबाण देत त्यांचा पक्षप्रवेश इथं पार पडल्याचं आपण पाहतोय। अर्थात दुसरीकडनं आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाकडनं या पक्षप्रवेशाच्या विषयाला घेऊन त्यांच्यावरती जोरदार टीका केली जाते। पण आता या सगळ्या टीकेनंतर अखेर आपण पाहतोय राजकारणातल्या पटावरचं हे वास्तव की राजन साळवींनी शिवसेनेत प्रवेश केलेला। ज्या धनुष्यबाणाला घेऊन माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कोकणात रुजवली, तेच पुन्हा धनुष्यबाण हे राजन साळवींच्या हाती आलेलं। त्यामुळे त्यांच्या या प्रवेशानंतर आता कोकणातली शिवसेनेची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आणि आता एक एक करत सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत जे राजन साळवींच्या सोबत आलेले त्या सगळ्यांचाच पक्षप्रवेश त्यांच्या निमित्ताने इथं झाल्याचं आपण बघतोय। हाती भगवा देत त्यांचं स्वागत करण्यात आलंय। शिवाय त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित असणारे स्थानिक नेते ते देखील इथं आल्याचं आपण बघतोय।
गेल्या काही कालावधीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजन साळवींचा पराभव झाल्याच्या सगळ्या घडामोडी आपण बघितल्या होत्या। त्यानंतर राजन साळवी हे प्रचंड अस्वस्थ होते, नाराज होते असलं कळत होतं आणि अर्थात ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या परस्पर निर्णय घेण्याच्या घडामोडींमुळे ते व्यथित झालेले होते अशी देखील एक फार मोठी चर्चा होती। त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत जाणार ही चर्चा होत असताना अखेर काल त्यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला। अर्थात न्यूज 18 लोकमतने या संदर्भातली बातमी जी आहे ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली होती, सगळ्यात पहिल्यांदा पोहोचवली होती की राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि अखेर काल त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरती शिक्कामोर्तब झालं असं देखील कळतंय की काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांची बैठक देखील झाली होती आणि आज पुन्हा एकदा या पक्षप्रवेशाच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी त्यांची बैठक जी ती पार पडली। अर्थात या बैठकीमध्ये आता हा विचार करायला हवा की राजन साळवी यांच्यावरती आता शिवसेनेतली कोणती जबाबदारी दिल्या जाऊ शकते। तसं बघायला गेलं तर शिवसेनेतल्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी ज्यांनी खरं तर दुसऱ्या फळीत कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आता पुढल्या फळीत नेता म्हणून पद घेतलेलं असताना आमदारकी 3 टर्म आमदारकी म्हणजे 3 वेळेस ते आमदार राहिलेले आहेत, नगराध्यक्ष राहिलेले आहेत, नगरसेवक राहिलेले आहेत अशी राजन साळवींची एकूण कारकीर्द आहे। ज्यांनी खरं तर शिवसेना रुजवण्याच्या बाबतीत फार मोठं काम जे होतं ते कोकणामध्ये केलेलं होतं। त्यांना आता शिवसेनेत पुन्हा एकदा त्यांचा प्रवेश झाल्यानंतर काय जबाबदारी दिली जाते हे आता बघावं लागेल। त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाते का, शिवाय या सगळ्या ह्याच्यात त्यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने म्हणजे विधान परिषदेवरती काही संधी दिली जाते का? कारण तसं बघायला गेलं तर येणाऱ्या कालावधीत थेट निवडणुका ह्या कोणत्याही लवकर होणार नाहीयेत। त्यामुळे काय नेमकी अशी चर्चा झाली की या सगळ्या ह्याच्यातनं राजन साळवींनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या बरोबरीने त्यांचे कोकणातील त्यांचे स्थानिक नेते कार्यकर्ते देखील आपण बघतोय ज्यांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आलेला आहे। अर्थात या सगळ्या व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर एक दृश्य हे देखील बघायला मिळतं आहे की उदय सामंत आणि किरण सामंत इथे उपस्थित आहे। किरण सामंत यांच्याच विरोधात राजन साळवी हे उभे होते आणि त्यांचा यात पराभव झाला। या सगळ्याच्या नंतर असे प्रश्न उपस्थित केले जात होते म्हणजे अगदी कालपर्यंत लांजा शिवसेना कार्यकारिणीने एक ठराव केला, ज्या ठरावात त्यांनी राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश करून घेऊ नये असा ठराव त्यांनी केलेला होता आणि त्याला त्यांनी विरोध केलेला होता। अर्थात आता वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढली गेलेली असणार आणि राजन साळवी यांचा प्रवेश झाल्यामुळे तसं बघायला गेलं तर शिवसेनेची कोकणातली ताकद अधिक वाढलेली आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या बरोबर आहेत। विनय, अखेर आपण बघतोय राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश झाला।